हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज मी वेट लॉस सॅलड रेसिपी शिकवणार आहे. चला तर मग किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहू. वेट लॉस हेल्दी सॅलड साठी बघा, टोमॅटो, काकडी, नंतर ही मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे, नंतर कांदा, नंतर पनीर, नंतर हे बीट बीट पण उकडलेलं आहे, नंतर थोडं जिरं, तीळ, मीठ, आलं आलं नको, आलं नाही घालायचं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, आणि वरून टाकायला कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि लागणारं मीठ. एवढे वस्तू लागणार आहे सॅलेडसाठी. प्रथम आपण तीळ तीळ बघा केवढे, थोडंच आहे, जसं असेल त्याप्रमाणे तीळ घ्यायचे. तीळ घ्यायचे आणि थोडं जिरं, हे सगळं भाजायचं. बघा, तीळ चांगले भाजून झाले. आता हे मी तुम्हाला ही मुगाची डाळ शिजवून दाखवते. त्याच भांड्यात आपण डाळ शिजवायची म्हणजे एकदम खूप शिजवायची नाही, थोडीशी शिजवायची, पाणी आटेपर्यंत. बघा, मुगाची डाळ घालते, त्याच्यावरती झाकण ठेवते. 5 minutes later. एक 5-10 मिनिटं लागतील. डाळ शिजली का बघूया आपण. बघा, पाणी आटलंय म्हणजे डाळ झाली. डाळ झालेली आहे ही. बघा, पाणी आटलंय, डाळ चांगली झाली आहे. ही काढून ठेवते. फळफळीत झाली आहे ही, आपल्याला सॅलेडसाठी उपयोगी आहे. मगाशी आपण तीळ भाजून घेतले होते ना, तीळ आणि जिरं, तर त्याच्यातच लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेऊया. हे मी वाटून आणते. हे बघा, वाटून आणलं. आता तुम्हाला वेट लॉस सॅलेड करून दाखवते. हे बघा, प्रथम आपण कांदा घ्यायचा, नंतर टोमॅटो. तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर जास्त घ्यायचा हा. काकडी, नंतर हे बीट उकडलेलं आहे, बीट घ्यायचं, नंतर पनीर, आणि ही आपण हे करून घेतलेली ना ती मुगाची डाळ. आणि हे वाटण टाकायचं सगळं. तीळ आणि जिरं, मिरची आणि लसूण. हे बघ, थोडं मीठ टाकायचं. पनीर मध्ये मीठ असतं, थोडंच टाकायचं. कोथिंबीर. सॅलेड आपलं तयार. हे बघा, वजन कमी करण्यासाठी हे सॅलेड अतिशय उत्तम. तुम्ही एकदा घरी करूनच बघा, खूपच छान लागतं. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा, वेट लॉस सॅलेड, आणि हे लेटेस्टच्या पानाने सजवलेलं आहे. ते पण खायचं हा. तर पाहिलात ना माझा व्हिडिओ, अगदी सोपा आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी एकदा तरी हे सॅलेड करून बघा. बाय.